आपण जर WTOची जर आपण वार्ता करतो, तर WTO मध्ये आधीच त्यांनी सांगितलं की फ्री आणि फेअर ट्रेड असायला हवं. अमेरिकेत स्वतः आता WTOचा एक सदस्य आहे. तरी देखील अमेरिकेने एवढा कर लावलेला आहे. तर त्याला WTOची बंधनं नाहीयेत का? बरोबर आहे. एक ते सगळे शुल्क आहेत. त्याचं जे टेबल असतं त्याला टॅरिफ असं म्हणतात. त्यामुळे टॅरिफ म्हटलं की त्या सगळ्या प्रकारचं बेसिक शुल्क, ॲडहॉक शुल्क हे सगळे शुल्क येतात. तर मग आता WTO मध्ये काय कल्पना आहे, की 3 लेव्हलचे देश आहेत, 3 स्तर आहेत. एक स्तर आहे विकसित देश, डेव्हलप कंट्रीज. दुसरा आहे विकसनशील देश, डेव्हलपिंग कंट्रीज जसं आपण, चीन. आणि तिसरा स्तर आहे लिस्ट डेव्हलप कंट्रीज, अल्प विकसित देश. मग या 3 स्तरांना वेगवेगळे नियम आहेत. त्याला म्हणतात स्पेशल अँड डिफरन्शियल ट्रीटमेंट, विशेष आणि भेदभावात्मक वागणूक. आणि त्यानुसार विकसित देशांना नेहमी आयात कर कमी ठेवावे लागतात आणि त्याहून थोडे जास्त ठेवायला अलाउड आहेत विकसनशील देशांना. आणि अल्पविकसित देशांना तर किती ठेवलं तरी चालतात, कारण त्यांचे बाजार असे विकसित झालेले नाहीयेत. त्यांना स्वतःला प्रोटेक्शन द्यायची गरज आहे. त्यामुळे सर्वात कमी प्रोटेक्शन करावं स्वतःचं विकसित देशांनी, कारण ते ऑलरेडी विकसित आहेत, त्यांच्याकडे उत्पादन आहे, त्यांचे ब्रँड आहेत. दुसऱ्या लेव्हलवर आहेत विकसनशील भारत, चीन सारखे, की ज्यांनी थोडे जास्त कर ठेवले तरी चालतात. आणि मग अल्पविकसित देशांना अशा प्रकारे 3 स्तर आणि त्यानुसारच योजना आहे. आणि त्यानुसार मग अमेरिकेने स्वतःला विकसित देश घोषित केलेलं होतंच. हे सगळं सेल्फ डिटरमाइंड आहे. म्हणजे तुम्हीच ठरवा की तुम्ही कुठल्या गटामध्ये मोडता.